धम्म को आचरण करने से, धम्म को पालन करने से ही हमारा कल्याण होगा। कितने भी खाने का परिकार बनाओ। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधो साधो साधो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्यात धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम में प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जुड़े हुए संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, वर्षावास समय में ये वर्षावास धम्म कार्यक्रम आज हम छत्रपति संभाजी नगर स्थित न्यू हनुमान नगर यहाँ गायकवाड़ परिवार में संपन्न हो रहा है। आज के कार्यक्रम में उपस्थित है पूजनीय भिक्खु अनुरुद्ध थेरो, पूजनीय भिक्खु यशोदीपा, पूजनीय भिक्खु सुमेध बोधि, पूजनीय भिक्खु सुगतानंद और पंच आरोग्यन सामने गण भी यहाँ उपस्थित है। तो आज का हम कार्यक्रम शुरू करते हैं। सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। बना साधु साधु। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी गायकवाड परिवाराने भिक्खू संघाला बोलून या ठिकाणी सुंदर असं भोजन देऊन आपल्या जीवनामध्ये महान पुण्य संपादन केलेलं आहे। म्हणून या महान पुण्याचं अनुमोदन म्हणून या ठिकाणी भंतेजी या ठिकाणी जे परित्राण पाठ घेणार आहेत तत्पूर्वी या ठिकाणी मी अशी सूचना करतो गायकवाड साहेबांनी गायकवाड आईला की त्यांनी उभं राहावं आणि भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची दीपदीपाने पूजा करावी अशी त्यांना सूचना आहे। या पुढे पहिले फुलं अर्पण करा। म्हणा साधू साधू साधू। ये मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करा, 2 करा फक्त। बुद्धं नमामि धम्मं नमामि। या ठिकाणी गायकवाड साहेब आणि गायकवाड आई या ठिकाणी भिक्खू संघाचं पुष्पगुच्छ देऊन भिक्खू संघाचं स्वागत करत आहेत। म्हणा साधू साधू साधू। दुसरी घ्या। एक 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 देत चालायचं। उठा तुम्ही पण घ्या साधू। चला आपण दोघं चला पाठीमागचं चला। एक एक गुच्छ घ्या आणि प्रत्येक भंतेजीला गुच्छ द्यायचे आपण सर्वांनी। म्हणा साधू साधू। घ्या प्रत्येकाने घ्यायचं साधू। आता इकडे द्या साधू साधू। आता लहान मुलांना पण द्या, लहान मुलांना इकडे द्या आणि भंतेजीला पुन्हा एकदा स्वागत करा मोठ्या भंतेजींना। मुलं कुठं बसा। म्हणा एकदा साधू साधू। या ठिकाणी हा कार्यक्रम या पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला जे ज्येष्ठ पंथजी आहेत पूजनीय पंथजी आहेत ते आपल्या श्री श्रवण पंचशील देतील। श्री श्रवण पंचशील दिल्याच्या नंतर या ठिकाणी हंसकालीन परित्राण पाठ होईल। परित्राण पाठ झाल्याच्या नंतर या ठिकाणी दानाचं अनुमोदन केले जाईल आणि दानाचं अनुमोदन केल्याच्या नंतर या ठिकाणी शेवटी भिक्खू संघ आपल्याला पालीगाथेमधून आशीर्वाद देईल। आशीर्वाद दिल्याच्या नंतर हा कार्यक्रम
या ठिकाणी संपन्न होईल, समाप्त होईल. तेव्हा असा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. तेव्हा सर्वांनी आपले मोबाईल मात्र बंद करायचे आहेत आणि म्हणून गायकवाड साहेबांनी वर्षवासाच्या पर्वामध्ये असे भिक्खू संघाला या ठिकाणी बोलवून त्यांना भोजन देऊन, त्यांना आर्थिक दान देऊन, फळदान देऊन आपण काहीतरी या वर्षवासाच्या काळामध्ये पुण्यकर्म करावं असं ते बरेच दिवसापासून म्हणत होते. परंतु त्यांनी 19 तारखे घेऊन आम्ही बंतेजीला विनंती केली, जे पूज्य बंतेजी आहेत डॉक्टर भदंत महास्तवीर यांना विनंती केली आणि विनंती करून त्यांनी म्हटले की 29 तारखेला भिक्खू संघ आमच्याकडे यायचं. त्या भिक्खूला आमच्याकडे भिक्खू संघाचं आमंत्रण आहे. बंतेजीने ते स्वीकारलं आणि स्वीकारल्याच्या नंतर आज 19 तारखेला हा त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. सुंदर असं भोजन देऊन, सुंदर असं या ठिकाणी सजावट करून या ठिकाणी या पुण्य वर्षवासाच्या काळामध्ये जे काही पुण्य आयोजित करायचं आहे, खरोखरच ते महान आहेत. म्हणून एकदा म्हणायचं मनात, साधू, हा हात जोडा, असे माझ्यासारखे हात जोडा, माझ्यासारखे असे म्हणा, साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या ठिकाणी मी माझ्यातर्फे आणि आपल्यातर्फे डॉक्टर भदंत इंदवतजी महास्थवीर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला हरिशरण पद्धतशीर दिली आणि पुढील कार्यक्रम त्यांनी संपन्न करावा अशी मी बंतेजींना आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे विनंती करतो. जैसा मैं कहता हूँ वैसा ही आप लोग कहते जाइए. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपतिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. ओकाशवन्दामि बन्ते द्वारतयेन गतं सब्बं अपराधं क्षमतां मे पान्ते. द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकाशहं भन्ते. तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देता मे भन्ते. द्वितीयम्पि तृतीयम्पि यमहं वदामि तं वदेत आमन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि.
धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणगमनं परिपूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। हाँ, सभी जन हाथ जोड़े और बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ अभी पूजनीय भिक्षु संघ करेंगे। इस परित्राण के अनुभव से गायकवाड परिवार के सभी सदस्य, बंधु बांधव, कुटुंब सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जो जो दिवंगत हो चुके हैं संपूर्ण बंधु परिवार सभी को बुद्ध धम्म संघ के अनुभव से सुगति प्राप्त हो, दुख मुक्त निर्वाण प्राप्ति के लिए ये पुण्य हेतु हो, कारण हो, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करेंगे। श्रद्धा पूर्वक ध्यान पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं वदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स।
स्वाखातो भगवता धम्मो सान्दिटिको अकालिको येहि पासिको पनायिको पाचतां वेदितावो विन्यो हिते सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि तथा पुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणेयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसाति येतेन सत्यवज्रेण शोथिते होतु सर्वदा येतेन सत्यवज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु येतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलम् एवं मे सुतं एकं समयं भगवा सावकीयं विहरति जेतवने अनाथपिण्डिकासारामे अथ को अन्यतरा देवता अभिकान्ताय रतियम् अभिकान्तवन्नं केवलकपं जेतवनं उपासेत्वा येन भगवतेनुपसङ्गमे उपसङ्गमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं अत्तासि एकमन्तं दिताकोश देवता भगवन्तं गाताय अर्चपासि बहुदेवा मनोसा च मङ्गलानि अचिन्तयन् आकाङ्क्षमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानां एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च गोप्ये च कथपुण्यता अत सम्मावनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहुशताञ्च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाचा एतं मङ्गलमुत्तमम् मातापितोपत्थानं उत्तरारस्य सङ्गहो अनाकुलाचकं मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च सङ्गहो अनवज्यानि कर्माणि
एतं मङ्गलमुत्तमं आरति विरति पाप मज्जपाना च संयमो अपमानो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमं गारवो च निवातो च सन्दोते च कथायुता कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलमुत्तमं खान्ति च सोवच सदा समनानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्च एतं मङ्गलमुत्तमं तपो च ब्रह्मचर्यं च आर्यसत्सानदर्शनं निब्बानसच्चिकिर्या च एतं मङ्गलमुत्तमं भूतस्य लोकधर्म्यै चेतं यशनकम्पते अशोकं विरजं क्षेमम् एतं मङ्गलमुत्तमं एतादृशानि कृत्वा न शबतमपराजिता शबतशोतिं गच्छन्ति तेन तेषां मङ्गलमुत्तमं ते एतेन सचवज्रेण शोथिते होतु सर्वदा एतेन सचवज्रेण सर्वदुःखा सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलम् करणीयमत्तकुशलेन यान्तं शान्तं पदं अभिसमेच सकोजो च सुजो च सुवचो च समुद्वनतिमानि सन्तोषको च सुवरो च अपकेचो च सल्लौकौदे शान्तेन्द्रियो च निपको च अपगभो कुलेषु अननुगेतो न च कोदं समाचरे किञ्चित् येन विन्यो परे उपवदयुं सुखिनो वा क्षेमिनो वन्तु सर्वे सदा भवन्तु सुखिता ये केचिपानभूताते तसावधावराव अनवशेषा दीर्घावा एव महान्तावा मध्यमारसकानुकतुला देतावा एव आदेता ये च दूरे वसन्ति अपि दूरे भूतावा सम्भवे शिव सपे सता भवन्तु सुखिताता न परो परं निगुह्येत नातिमन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोषणापतिगसंज्ञा नान्यमन्यं स दुःखमेच्छय मातायतानि अङ्गूतं आयुषा एकपुत्रमनुराखे एवं विषावभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सबलो
मानसं भावये अपरिमाणं उदं अदोततिरियं च असंवादं अवेदं असपतं तेतं जरन्निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमेदो एतं सतिं आदित्येय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो जेतेन्द्रानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गवशय्यं पुनरेति एतेन सचवज्रेण शोभिते होतु सर्वदा एतेन सचवज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवज्रेण होतु ते जयमङ्गलं दुःखपताचने दुःख भयपताचने भय शोकपताचने शोक वन्दो सर्वेऽपि वाणिनो एतावता मे सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवता प्रत्येकानं च यं बलं अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूम्मता देवानागमहिदिगा पुण्यं दाननुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूम्मता देवानागमहिदिगा पुण्यं दाननुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सभी जन अपने जगह पे ही बैठिए। अभी थोड़ा भिक्षु संघ आए हैं तो थोड़ा थोड़ा धम्म देशना सुनेंगे। पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरो बंते जी थोड़ा सा धम्म देशना देंगे। अपना साधु साधु नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी विशाल असा पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका आहे।
आज आपण या वर्षवासाच्या पर्वामध्ये गायकवाड साहेबांच्या घरी या ठिकाणी परित्रण पाठ आणि या ठिकाणी अशा प्रकारे थोडक्यामध्ये प्रवचन होणार आहे, धम्मदेशना होणार आहे. तेव्हा मी धम्मदेशना या ठिकाणी सुरू करत आहे तेव्हा सर्वप्रथम आपण थोडंसं शांततेने इकडे लक्ष द्या. आपण थोडे श्लोक आहात, थोडंसं प्रवचनाकडे लक्ष द्या. म्हणा साधू साधू. सर्वांनी जरा जोरानं म्हणा बरं, म्हणता येते का तुम्हाला? म्हणा साधू साधू. हा बसा. या ठिकाणी आपण पाहतो की भगवान बुद्धाची जी महाकरुणा आहे, साऱ्या जगामध्ये भगवान बुद्धाची जी महाकरुणा आहे ती अथांग आहे. त्यालाच भगवान बुद्धाच्या आपण पाहतो त्याला 4 ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. 4 ब्रह्मविहार काय? करुणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा. हे 4ही गुण भगवंताच्या हृदयामध्ये विकसित झालेले होते. त्यामुळे भगवंतांना अनेक प्रकारच्या भिक्षूंनी किंवा अनेक प्रकारच्या उपासकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना दुःख देण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान बुद्धांनी कधीही मात्र त्यांना, आपल्या वरिष्ठांना किंवा राजे महाराजे त्यांना कधीही या गोष्टी सांगितलेल्या नाही. उलट त्यांनी त्यांना मैत्री देऊन अशा प्रकारे धर्मामध्ये आणलं आणि धर्मामध्ये आणल्याच्या नंतर त्यांच्या जीवनाचं सोनं बनवलं. अशा प्रकारची करुणासुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून भगवान एक कहाणी सांगतात की एका राजाच्या राजनगरीमध्ये देवीचा उत्सव चालू होता. अनेक प्रकारचे लोक पताके, रांगोळ्या अशा प्रकारचे नवे नवे कपडे घालून अगदी नटून टंडून फिरत होते. असं करता करता एका जंगलातून एक मेंढपाळ आपले मेंढरे घेऊन राजाला सुपूर्द करण्यासाठी चालला होता. आणि तो मेंढरा हाकत होता आणि त्या मेंढरामध्ये एक कोकरू होतं. ते लंगडत चाललं होतं. लंगडत चाललेलं असताना त्या ठिकाणी भगवंताने पाहिलं की हा जो मेंढपाळ आहे, मेंढर घेऊन चाललेला आहे आणि कोकरू आहे ते लंगडत आहे. अशा प्रकारे पाहिल्याच्या नंतर भगवान सुद्धा त्या मेंढपाळाकडे आला आणि त्या मेंढराबरोबर चालू लागले. चालता चालता त्यांनी पाहिलं की हे कोकरू जे आहे हे फारच अशा प्रकारे मुश्किलीने चालत आहे. भगवंतांनी त्याला उचलून घेतलं, त्याच्या पायातील काटा काढला, त्याच्या मरमपट्टी केली आणि घट्ट आपल्या हृदयापाशी धरून त्याला उपदेऊ लागले आणि त्या कोकराला छातीशी धरून मेंढराबरोबर चालू लागले. चालता चालता त्याने मेंढपाळाला विचारलं भगवंताने की हे तुम्ही एवढ्या जोरामध्ये मेंढर कुठे घेऊन चालले? असं म्हणल्याच्या नंतर तो मेंढपाळ म्हणाला की महाराज, मी हे मेंढपाळ या राजाला सुपूर्द करणार आहे, कारण त्यांना हे सगळे बळं, हे जे मेंढरा आहे हे देवी पुढे त्याला बळी द्यायचे आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान त्या मेंढराबरोबर चालू लागले आणि चालल्याच्या नंतर पुन्हा भगवंतांनी विचारलं की अरे मेंढपाळ, हे देवी पुढं मेंढरं बळी देण्यासाठी चालवले, काय होतं बळी दिल्याने? ते म्हणला महाराज, याचं मला काही माहीत नाही, परंतु मी एवढंच आहे की मी हे मेंढर जे आहे हे राजाला बळी देण्यासाठी चाललो, एवढंच मला माहीत आहे, परंतु बळी दिल्याने काय होतं हे मला माहीत नाही. असं म्हणल्याच्या नंतर भगवान त्या मेंढराबरोबर चालले आणि चालता चालता ते मेंढरूसुद्धा, कोकरूसुद्धा त्यांच्या जवळ आहे, काखेत आहे. आणि म्हणून चालता चालता ते विचार करू लागले की अरे, हे एवढे मोठे मेंढर जे आहेत याचा मी कोण्या प्रकारे यांचा प्राण वाचू शकेल, असा ते रस्त्याने विचार करू लागले की या मेंढराचा बळी न देता या मेंढरांना कशा प्रकारे मला जीवदान देता येईल, याचे प्राण कसे वाचवता येईल. भगवान रस्त्याने विचार करू लागले. विचार करता करता दोघंही राजनगरीमध्ये आले आणि राजनगरीमध्ये आल्याच्या नंतर त्या मेंढपाळाने ते सगळे मेंढरं राजाच्या हवाली केले. राजाच्या हवाली केल्याच्या नंतर राजाने आपल्या नौकरांना बोलावलं आणि त्यांना म्हटले की असं करा की या सगळ्या मेंढरांना नदीवर न्या, त्यांना स्नान करा, आंघोळ करा, त्यांना स्वच्छ धुवा
आणि यांच्यावर अशा प्रकारे भगवे थप्पे, हाताचे भगवे थप्पे मारा आणि प्रत्येक मेंढराच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा टाका आणि मग माझ्याकडे घेऊन या. असं केल्याच्या नंतर ते सगळ्या मेंढरांना नदीवर नेलं, त्यांना धुतलं आणि आपल्या हाताचे ठसे, भगवे ठसे त्यांच्या पाठीवर, शरीरावर मारले आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हार घातले. हार घातल्याच्या नंतर सगळे मेंढरं राजा ज्या ठिकाणी देवीच्या पुढे बळी द्यायचा होता त्या ठिकाणी ते मेंढरं आणले आणि मेंढरं आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा ज्या ठिकाणी बळी घेणार होता ज्या मेंढराचा, ते एक मेंढरू उभं केलं. राजा आला, त्यांनी गुडघे टेकवले, तलवार आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यांनी त्या मेंढराची पूजा अर्चा केली. त्याने आपली तलवार खाली ठेवली आणि त्या मेंढराच्या त्याने 3 वेळेस त्याच्या पाया पडला आणि पाया पडल्याच्या नंतर जय भवानी म्हणून त्याने तलवार उगारली आणि तलवार उगारल्याच्या नंतर त्या मेंढराच्या मानेवर टाकायची तर लगेच बुद्धाने त्याची तलवार वरच्या वरी धरली, हात वरच्या वरी धरला. हात वरी धरल्याच्या नंतर राजाला फार मोठा संताप आला, राग आला की अशा प्रकारे माझा हात धरणारा तो कोण आहेस तो, अशा प्रकारचं म्हणल्याच्या नंतर बरंचसं बोलल्याच्या नंतर राजा तळपायापासून तर डोक्यापर्यंत लाल बुद्ध झाला आणि भगवंताला म्हटलं की माझी तलवार धरण्याची तुझी हिंमत कशी झाली. असं म्हणल्याच्या नंतर भगवान बुद्ध आपल्या सोजवळ वाणीने, करुणा वाणीने त्यांना म्हणतात, हे राजा, या निर्जीव मूर्तीपुढे एका सजीव प्राण्याची तू हत्या करत आहेस आणि हत्या करून हे तुझं पाप होत आहे, कुठे फेडशील तू. आणि म्हणून सगळ्या नगरामध्ये सगळे लोक आनंदी आनंद नवे कपडे घालून इकडे तिकडे फिरत आहेत आणि तुझ्या अशा अवतारणामध्ये तू काय निर्जीव दगडाच्या मूर्तीपुढे एका सजीव प्राण्याची हत्या करत आहेस, हे घोर पाप आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे राजा तू हे पाप का करत आहेस. असं म्हणल्याच्या नंतर त्याने मात्र भगवान बुद्धाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर भगवान बुद्ध त्याला पुढे म्हणतात की अगर तुला जास्तच पुण्य करायचं असेल तर माझ्यावर तलवार चालव, माझ्यावर तलवार चालव, माझा बळी दे, परंतु या मेंढरांना सोडून दे. असं म्हणल्याच्या नंतर राजा आश्चर्यचकित झाला की हा कोणी साधारण माणूस नाही आहे. असं म्हणल्याच्या नंतर राजाने लगेच आपली तलवार खाली टेकली आणि खाली टेकल्याच्या नंतर त्याने भगवान बुद्धाला त्रिवार अभिवादन केलं. अभिवादन केल्याच्या नंतर भगवंतांनी त्याला समजावून सांगितलं की अरे राजा, साऱ्या प्राण्यांचे रक्षण करावं लागतं, त्यांना माया द्यावी लागते, त्यांचं रक्षण करावं लागतं. कोण्या पशु प्राण्याचा बळी देणं हे पुण्य नाही, हे पाप आहे. म्हणून तू अशा प्रकारे हे पाप करू नये. म्हणून जर तुला अशा प्रकारचं जर पुण्यच प्राप्त करायचं असेल तर अनेक प्राणी मात्रावर तू दया कर, त्यांचं रक्षण कर, त्यांना माया लाव. हे जर केलं तर तुला महान पुण्य प्राप्त होईल. केवळ निर्जीव दगडापुढे एका सजीव प्राण्याचा तू बळी देत आहेस, हे पाप आहे. असं म्हणल्याच्या नंतर राजा एकदम भगवान बुद्धाच्या त्या वाणीने प्रभावित झाला आणि प्रभावित झाल्याच्या नंतर त्याने आपली तलवार बाजूला टाकली आणि भगवंताला तो शरण आला. शरण आल्याच्या नंतर भगवंताला म्हणतो की भगवान, मी मात्र आजपासून मात्र अशा प्रकारे कोणत्याही देवीपुढे प्राण्यांचा बळी देणार नाही. एवढंच नाही तर त्यांनी आपला एक फतवा काढला आणि साऱ्या जनतेला कळवलं की कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही पशूच्या, कोणत्याही प्राण्याचा बळी दिलेला नाही. जर कोणी अशा प्रकारे माझे आज्ञा मोडेल तर त्याला महान दंड दिला जाईल. असं म्हणल्याच्या नंतर त्याने मात्र जे काही मेंढरं आणले होते ते सगळे मेंढरं त्याने सोडून दिले आणि सगळे मेंढरं सोडून दिल्याच्या नंतर त्या मेंढराचं डोळ्यामध्ये आसू तरंगू लागले आणि ते भगवंताकडे पाहू लागले. जे कोकरू त्यांच्या काखामध्ये होतं ते कोकरू सुद्धा आपल्या या दानदात्याकडे पाहत होतं. त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंद तरळत होता आणि ते आपल्या
या दानदात्याकडे अगदी निरखून आणि कोमल मुखाने ते पाहत होतं. अशा प्रकारे त्याने सगळे मेंढर सोडून दिल्याच्या नंतर ते मेंढर सुद्धा त्याच्याकडे भगवंताकडे पाहू लागले आणि त्यांना निश्वास असा आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले आणि ते भगवंताच्या मुखाकडे पाहू लागले. अशा प्रकारे भगवंताने आपल्या करुणेने एकच नाही तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे अयोध्यामध्ये जे बळी दिले जात होते ते सगळे बळी भगवंताने आपल्या या वाणीने, आपल्या या सुंदर अशा मैत्री बलाने हे सगळे यज्ञ बंद करता 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 आज सगळे यज्ञ बंद झालेले आहेत आणि लाखो नाही करोडो प्राण्यांचे आज बळी देणं थांबलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारची भगवंताची करुणा ही अफाट करुणा आहे. म्हणून या करुणेच्या सारखं आपल्या मनामध्ये सुद्धा करुणा असली पाहिजे. आपण सुद्धा कोण्या प्राण्याची हत्या करू नये. अशा प्रकारे लहान असो मोठा असो म्हणून सर्व प्राण्यावर दया केली पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारची करुणा ही आपल्या बौद्ध लोकांना जे स्वतःला बौद्ध समजतात त्यांच्यामध्ये ही करुणा विकसित व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला पहिलं सांगितलं की कोणत्या प्राण्याची हत्या करू नका. हे पहिलं सील आपण घेतो पण वास्तविक पाहता मात्र माश्या मारून खातो है ना. अशा प्रकारे बकरं मारून खातो, कोंबड्या मारून खातो. म्हणून अशा प्रकारची करुणा जर आपण बौद्ध म्हणतो तर त्या बौद्धाला फार मोठा कलंक आहे, डंक आहे. आणि म्हणून अशी करुणा आपण सर्वांमध्ये विकसित करा. प्राणी मात्राचं रक्षण करा, आपल्या जीवनाचं सोनं बनवा. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. आपण ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून एकदा मनात जोऱ्याने साधू 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यभर सुख आणि बलाची प्राप्ती हो. खूप मंगल हो, खूप कल्याण हो. साधू साधू साधू. या ठिकाणी माझं छोटंसं प्रवचन या ठिकाणी थांबवतो. यापुढचं जे प्रवचन आहे डॉक्टर बदंत इंदवंतजी महास्तविक हे आपल्याला या ठिकाणी धर्मदेशनाने उपकृत करतील असे मी आपल्यातर्फे माझ्यातर्फे भक्तजीला विनंती करतो. हाँ, सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. दानं च धम्मचर्या च ज्ञातकानं च संगहो अनवज्जानिकं मानि एतं मंगलमोत्तमम्. महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रामणीगण और संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. भगवान बुद्ध कहते हैं कि जो मनुष्यपति लाभ हो, ये मनुष्य जीवन प्राप्त होना बहुत ही दुर्लभ है, अमूल्य है, सर्वश्रेष्ठ है. ये मनुष्य जीवन प्राप्त होना बहुत ही पुण्यवान है. तो ऐसे मनुष्य जीवन प्राप्त हुआ है तो हमें जीवन में खूब पुण्य करना चाहिए, खूब धर्म करना चाहिए. जिस काम करने से हमारा अपना भी कल्याण हो, अपनों का भी कल्याण हो, ऐसे कर्म करना चाहिए. शरीर से अच्छा करना चाहिए, वाणी से अच्छा करना चाहिए, मन से अच्छा सोचना चाहिए. हाँ, बोले साधु साधु साधु. महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं हमें ये शरीर से अच्छा करना चाहिए, ये वाणी से अच्छा बोलना चाहिए, ये मन से अच्छा सोचना चाहिए. कम से कम शरीर से अच्छा न कर सके तो बुरा न करे, वाणी से अच्छा न बोल सके तो बुरा न बोले, मन से अच्छा न सोच सके तो बुरा ना सोचे. ये जीवन एक बार
मनुष्य जीवन से गलत करके, अकुशल करके, पाप करके पतन हो गया तो फिर से मनुष्य जीवन प्राप्त होना बहुत ही मुश्किल है, क्योंकि इंसान एकमात्र ऐसा प्राणी है जो धम्म सुन सकते हैं, जो धम्म समझ सकते हैं। पाप धम्म समझ के हर पाप से दूर हो सकते, हर पुण्य कार्य में आगे बढ़ सकते। ऐसा जीवन मिला है, फिर भी पुण्य करना आसान नहीं है, फिर भी पाप से दूर होना आसान नहीं है। ऐसे जीवन में तो पुण्य करना आसान नहीं। अब जो मनुष्य छोड़ के देखो, पशु पंछी जीव जंतु कीट पतंगा, न उन लोगों को पाप धम्म पता है, न पाप से दूर होना पता है, न धम्म में आगे बढ़ना पता है, कुछ भी पता नहीं। तो वो लोग पुण्य करेगा और ऊपर आएगा आसान नहीं है। इसलिए ऐसा जीवन मिला है तो खूब पुण्य करो, जीवन में मंगल कार्य करो। हाँ, तथागत बुद्ध ने मंगल के विषय में खूब सारे मंगल बताते हैं। मतलब जो काम करने से हमारा अभी भी, बीच में भी, अंत में भी कल्याण होगा, उसे मंगल कहते हैं। तो 38 प्रकार के मंगल तथागत बुद्ध कहते हैं। उनमें से 4 मंगल आप लोगों को बताता हूँ। बुद्ध कहते हैं दानंच धम्मचर्या च न्यात कानंच संगहो अनवज्जानिकम मानि ये तंग मंगलम उत्तमं। ये उत्तम मंगल है। क्या उत्तम मंगल है? दानंच, दान देना, ये उत्तम मंगल है। दान देने से सामने वाला का उपकार होगा नहीं होगा, कल्याण होगा नहीं होगा, वो तो उसकी बात है, पर दान देते ही हमें पुण्य मिलता है। वो पुण्य हमें आराम से सुगति ले जा सकता है। तो कल्याण किसका हुआ? दान देने वालों का। दान लेने वाले तो वो जो लोगों ने दिया हुआ दान अच्छे से सदुपयोग नहीं किया तो दान हजम करना भी बहुत मुश्किल है। बुद्ध कहते हैं जो उबलता हुआ लोहा रहता है ना, एकदम गरम लाल लाल, अगर वो खाए तो शायद हजम हो। हाँ, वो लोहा खाए तो शायद हजम हो, मगर लोगों का दिया हुआ पिंड दान हजम करना उससे भी बड़ा मुश्किल है। तो दान लेने वालों का कल्याण नहीं, दान देने वालों का कल्याण है। इसलिए दान देते ही पुण्य मिल गया, ये मंगल। दूसरा मंगल, हमेशा ये भी अच्छा है मुझे चाहिए, वो भी अच्छा है वो भी मुझे चाहिए, ये मेरा मेरा, ये मुझे मुझे, ऐसा कहते कहते न जाने कितने पाप करते हैं। करते नहीं करते क्या? कभी ये गहना चाहिए, कभी वो कपड़ा चाहिए, कभी वो घर चाहिए, कभी वो गाड़ी चाहिए, कभी ये चाहिए, कभी वो चाहिए। कितना पुण्य, इतना पाप होता है, इतना पाप होता है ये लोभ लालच की वजह से। तो दान देते ही वो लोभ लालच कम होना शुरू होगा। जो खुद के पैसे मुट्ठी खोल के दान देते हैं, वो लोगों का शोषण करके या कैसे भी करके मेरा मेरा मुझे मुझे करने का वो भाव छोड़ देते हैं, तो लोभ लालच भी कम होगा। ये भी मंगल। इसलिए बुद्ध कहते हैं दान देना मंगल है, इसको हमेशा आचरण करो, हमेशा अभ्यास करो। कभी कभी साल में एक बार ऐसा दान देना नहीं, हमेशा हर दिन प्रयास करना, आचरण करना, ये उत्तम मंगल है। फिर बुद्ध कहते हैं धम्मचर्या च, धम्म को पालन करना, ये मंगल है। धम्म सुनने मात्र से हमारा कल्याण नहीं होता, धम्म समझने मात्र से हमारा कल्याण नहीं होगा। धम्म को आचरण करने से, धम्म को पालन करने से ही हमारा कल्याण होगा। कितने भी खाने का परिकार बनाओ, स्वादिष्ट स्वादिष्ट परिकार बनाओ, मगर केवल वो फोटो खींचने को ही मिलेगा या देखने को ही मिलेगा, खाना खाने को नहीं मिलेगा, तो कल्याण होगा क्या? खाएंगे तो उसका स्वाद मिलेगा, खाएंगे तो उसका लाभ हमें मिलेगा। अब खाना ही नहीं खाना, केवल टुकुर टुकुर देखते ही रहना, तो उसका क्या कल्याण? तो धम्म भी केवल देखते रहने से
हमारा कल्याण नहीं होगा, समझते रहने से हमारा कल्याण नहीं होगा, पालन करने से ही होगा। इसलिए बुद्ध कहते हैं धम्म पालन करना ये मंगल है। जो भी अच्छा धम्म है उसे पालन करो, जो गलत धम्म है और कुशल धम्म है उससे दूर रहो। ऐसे धम्मचारी व्यक्ति अभी भी, बाद में भी, इधर भी उधर भी, इस लोक में भी परलोक में भी सुखपूर्वक रहते हैं। तो धम्म पालन करना ये उत्तम मंगल है। फिर तथागत बुद्ध कहते हैं ज्ञात कानंच संग हो, अपने ज्ञाति बंधु का संग्रह करना, अपने ज्ञाति बंधु का सम्मान करना, ये भी मंगल है। बहुत सारे लोग एक थोड़ा सा पैसा आ गया, थोड़ा सा ऊपर पहुंचा तो दूसरों को खूब अपमान करके उनका गिनती भी नहीं करते, उनका सम्मान भी नहीं करते। उससे अपनों में ही दुश्मनी जैसा हो जाता है। देख के, अपने लोगों को देख के प्रसन्नता आना चाहिए, वो प्रसन्नता ही नहीं होता। इसलिए अपने ज्ञाति बंधु का संग्रह करो, उन लोगों का सम्मान करो, जब जब मौका मिले उन लोगों को बुला के खाना खिलाओ। जो हम उपकार कर सकते हैं, सहयोग कर सकते हैं, वो करते रहो, पर संग्रह करो। अच्छे बोल के हो, अच्छे करके हो, अच्छे सोच के हो। ज्ञाति बंधु का संग्रह करना ये उत्तम मंगल है, तथागत बुद्ध कहते हैं। फिर तथागत बुद्ध कहते हैं अनवज्जानि कर्माणि ये तंग मंगलम उत्तमं। ऐसे कर्म करो जो किसी को दुख कष्ट नहीं देता, जो निर्दोष हो, ऐसे निर्दोष काम करना ये उत्तम मंगल है। लोगों को हम गाली देते रहेंगे, लोगों का निंदा चर्चा करते रहेंगे, लोगों का चुगली करते रहेंगे, लोगों का गलत करते रहेंगे, तो हमारा भी गलत होना तय है, निश्चित है। इसलिए ऐसे काम करो कि शरीर से, वाणी से, मन से किसी को भी हानि नुकसानी ना हो, किसी को भी दुख बाधा ना हो। ऐसे काम करना ये भी उत्तम मंगल है। हाथ में घाव नहीं तो कोई भी जहर हाथ में भी लिया तो हमारा नुकसान नहीं होता। मन में गलत भाव ना हो तो शरीर से, वाणी से, मन से जो भी हम कर्म करते उसका पाप नहीं लगता। मगर मन में बहुत ही कपट छुपा है, मन में बहुत ही पाप छुपा है, तो लोगों को जो मीठी मीठी बात करते हैं ना, वो भी गलत हो जाता है। जो मीठा मीठा व्यवहार करते हैं, अच्छा व्यवहार करते, वो भी गलत हो जाता है। मन शुद्ध होना चाहिए, मन निर्दोष होना चाहिए। हवा जहां से बह रहा है वहीं धूल फेंकेंगे तो किसको लगेगा? खुद को ही लगेगा। आकाश में देख के थू करके थूकेंगे तो वो किसके ऊपर गिरेगा? खुद के ऊपर ही गिरेगा। जो व्यक्ति दूसरों का हानि नुकसानी सोचते हैं, हानि नुकसानी करते हैं, दूसरों का हानि नुकसानी होगा नहीं होगा वो दूर की बात है, पर पहले खुद का ही हानि नुकसानी होता है। इसलिए निर्दोष जीवन जीना ये उत्तम मंगल है। शरीर से दूसरों का कल्याण करो, वाणी से दूसरों का कल्याण करो, मन से दूसरों का कल्याण सोचो। मगर शरीर, वाणी, मन से दूसरों का कल्याण उपकार न कर सके तो बाधा मत दो, दुख मत दो, तकलीफ मत दो। ऐसे निर्दोष जीवन जीना ये उत्तम मंगल है। ये तंग मंगल उत्तमं, ये उत्तम मंगल है। तो जीवन में हमें मंगल करते जाना है। इस प्रकार के मंगल करते जाएंगे तो ये जीवन में पुण्य भी होता रहेगा, धम्म भी होता रहेगा, और ये दुर्लभ मनुष्य जीवन भी सफल सार्थक होता रहेगा। इसलिए ध्यान देना, उपासक उपासिकाएं, इतना दुर्लभ जीवन मिला है, इतना पुण्यवान जीवन मिला है, और ये जीवन में खाने पीने को है, पहनने को है, रहने को है, और कभी कुछ पड़ा तो दवा पानी करने के लिए भी है, तो हम बहुत ही संपन्न है, अंग प्रत्यंग से परिपूर्ण है।
और बड़ा संपन्न है, और उसमें से महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संग मिला, कितना बड़ा पुण्य है, कितना पुण्य कर सकता है। हाँ, और उसमें भी ऐसे शहरों में जहाँ 2-3 घर छोड़ के ही बुद्ध विहार है, और केवल बुद्ध विहार नहीं, वो बंद पड़ा हुआ बुद्ध विहार नहीं, वह हफ्ते में महीने में एक बार खोल के साफ करने वाला बुद्ध विहार नहीं, जहाँ पांते जी रहते हैं, हर दिन प्रवचन, ग्रंथ वाचन और ध्यान साधना रहते हैं। कितना पुण्यवान है। इसलिए जितना पुण्य करेंगे, जितना धम्म कार्य करेंगे, जीवन में उतना ही ज़्यादा मंगल होगा। ऐसा मंगल करते जाना है। फिर एक बार आप सभी के जीवन में हाँ, खूब खूब मंगल हो, कल्याण हो, सुख हो, शांति हो, जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ जीवन, ये अमूल्य जीवन, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यहीं समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलम। साधु साधु साधु। हाँ बस हाँ बोलिए साधु साधु साधु। दानं ददन्तु सदाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलभक्ता भक्तिकानं त्रयं बलम् अनन्तानं च तेन रकं वन्दामि सर्वसो। साधु साधु साधु। हाँ, आता एक एक हातामध्ये दे, यांच्या सात उपासक आहे त्यांच्या हातात दे, एक पाकिट पण द्या त्याच्यात, तिकडून फुलं घ्या बाळा ते, 1-2 फुलं ठेवायचे, मग दान द्यायचं. हां द्या पटापट पटापट. हां तुम्ही इथंच बसा. बस असं इकडं पूर्ण करू कोपऱ्या बसा. ठीक आहे, काय पाहायचं पण जास्त पहा. हां ठीक आहे, त्याच्यात फुलं ठेवा. हां द्या एक 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 नाही पाकिट घ्या, त्याच्यात पाकिट घ्या. हा पाकिट घ्या, झोपीत फुलं ठेवा. हर एक बत्ती तिथे समोर उभं राहा. नाही नाही आता हां बसा खाली. हां बस तिकडे द्या. इथे या पुढे. हा इथे या. या साधु 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 साधु. 3 वेळेस वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि. तिथंच बसा आणि चला एक एक पाकिट द्या त्याच्या हातामध्ये. फटाफट एक एक पाकिट द्यायचं. साधू 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 साधू. पुन्हा एकदा पाहू बरं कसं पाया पडतं तुम्ही. पुन्हा एकदा वंदन करा 3 वेळा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. धम्म देशना के अंत में आप सभी को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। सभी जन हाथ जोड़िए। सभी देव विवाजंतो सब रोगो विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोते
भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते एचितां वचितां दुह्यङ्गिपमेव समेधतु सापे पुरन्तु चित्तसङ्गपादन्तो पन्नरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति हिमिनाते समेजतु साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।